तर आज आपण आलेलो आहे भद्रा मारुतीला. तर स्वागतम मंडळी, मी आहे सूर्यादी. ॲज ऑलवेज सकाळच्या वॉकला आलो होतो न विसरता. जसं की मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये म्हणलं होतं की हा व्लॉग थोडा रोमांचक बनवतो. तर आज आपण जाणार आहे भद्रा मारुतीला. ज्यांना नाही माहीत त्यांच्यासाठी सांगतो, हे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद म्हणजेच रत्नापूर येथील एक देवस्थान आहे. तत्पूर्वी थोडं वॉक करू म्हणलं आणि या दादांना बघून मला पळावं वाटलं, पण म्हणलं सध्या नाही. सगळ्यात भारी फिलिंग हेडफोन टाकून मस्त वॉक करायचा आणि कुठलाही विलंब न करता मी जाण्यासाठी निघलो. आणि मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत माझा मित्र आहे अभिषेक होळकर, तर त्याला पण दाखवतो मी. सोबत थोडं खायला आणि थोडं पाणी घेतोय. कोणती गाडी घेऊ ईस्ट और वेस्ट, बाईक इज बेस्ट. कारण की स्कूटी इतक्या लांब पेट्रोल थोडं जास्त खाईन, बाईक मस्त आहे, स्पीड पण आहे. मग आपण आलो प्रभूंचे पाय पडायला. म्हणलं भद्रा मारुतीला, तिकडं पण प्रभूचे म्हणा, पण स्टार्टिंग इथून करू. आत्तापासूनच घाम येतोय, पुढं काय होईल माझं. सिग्नलवर थांबलो होतो आणि लगेच सिग्नल सुटलं. राव, व्हिडिओ नाही घेता आला काही. आपण चाललो होतो धुळे सोलापूर हायवेनी आणि हा होता अभिषेक होळकर, जो माझा क्लासमेट आहे कॉलेजमध्ये. मग आपण भरली गाडीत हवा पाणी. हा होता किल्ले देवगिरी, ज्याला रिसेंटली भीषण आग लागली होती. आणि घाटाच्या रस्त्यांचं सांगण्याच काय एकदम मजा येत होती. काय झाडी, काय डोंगर, एकदम अविस्मरणीयच. फायनली पोचलो भद्रा मारुतीला. काही दिवसानंतर आलो तिथं आणि इथं होते वानर. त्यांच्या रिस्पेक्टसाठी मी चष्मा काढला. मग समोर जाऊन लावला आपण टिळा आणि सोबत चष्मा पण. भगवत धामला काय भीती. शनिवार होतं म्हणून आम्ही एक्सपेक्ट केलं तर गर्दी असेल खूप, तरी नॉर्मल गर्दी होती. दर्शन मस्त झालं आणि मध्ये मोबाईल अलाउड नव्हतं म्हणून तुम्हाला दाखवता नाही आलं. आणि सोबत आपल्याला माळ पण भेटली. आपण घेतली हनुमान चालीसा आणि श्री मारुती स्तोत्र आणि मग नंतर उसाचा रसाचा आस्वाद घेतला. पण ह्या बैलाला बघून वाटतं याला न्यू जॉब भेटली, कारण की आता तर ट्रॅक्टरच वापरते शेतात, तर याचं काही काम नाही मे बी. जर तुम्ही आपला पहिला मिनी व्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये डबल याच्या साईजचा ग्लास होता, तो आपण पिला होता. हा पण मस्त होता. तसं गेस करा मी तुम्हाला काय दाखवणार आहे. एक अति सुंदर व्ह्यू पॉईंट, जिथून डोंगर आणि मध्ये एक तलाव होता मे बी काय, तर ते एकदम असं भारी वाटत होतं भाई. हा होता घाटातला व्ह्यू आणि या पावसाळ्यात अजून सुंदर असतं. आपण इथं एक स्टॉप घेतला आणि अभिषेक मला इथं लस्सी मस्त असते तर बघू. लस्सी आली आणि लस्सी पिऊन घेतली, एकदम मस्त होती भाई. आणि मग आपल्याला दिसलं एक छोटंसं बालक, जे की खूप मस्त होतं, क्यूट. तर आपल्याला भद्रा मारुतीला जायचं होतं म्हणून आपल्यासाठी ऊन नाही दिलं देवाने. देव म्हणले मस्त मजा कर. आणि मग घरी आल्यानंतर देवाचा प्रसाद देवालाच ठेवला. म्हणलं पहिले देवाला नैवेद्य दिलो, मग आपण खाऊ. आणि मग आल्यानंतर काय झोप लागली आहे. झोपलो ते थेट 6 वाजता उठलो. आणि एवढंच होतं मंडळी आपला व्लॉग. हसा, खेळा आणि जगा. बाय. उद्या असंच एक रोमांचक व्लॉग बनवू, कारण की रविवार उद्या.